अधिक महिन्याची पोथी अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाजी श्री रघुराया. अनाथनाथा प्राणसखया. ही तुझी माया निर्माणी भयापासून मी तव अत्यंत दीन. पदरी नशे काही धन निने घडे दानपुण्य हेतून घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई नामाविना सार्थक नसे काही. म्हणून भलत्या प्रकारे पायी नाम हृदयी बसू दे. या लागी नाही हेत धरिला दुसऱ्याही वाक्य आधार ऐकिला. नारद प्रति अनुवादला स्वयमेना जनार्दन रूपे. ऐसिया व्यासवचने विश्वास धरिला जीव प्राणी. कथा कुशलता काही नेणे आणि कनेने साधन. आता कडे तैसे करी तारी अथवा मारे उचित येई ते करी. अयोध्या पूर्वासिया एका श्रोतेव सादर मलह मासात महात्म्याचा विस्तार. कथा भाग अपूर्व फार नारद लक्ष्मीनारायण संवाद. लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासाशी करिता स्नान. परी दिन त्रय करिता जाण तेही महिमान अवधारा. दया ते शक्ती नाही शरीरे स्नान करिता एकमासावरी. तयाने त्रिवात्र बरविया परी स्नान विधी सारे जे. तरी विषयीचा इतिहास अधिकारी जे सावकाश श्रवण करिता विशेष. साधे यश येता ते पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र ब्राह्मण वर्णे सुपात्र पै. ब्रह्मवृंदाचा समुदाय हो ठाई ठाई वेदघोष पहावो. चारी वर्ण स्वधर्म पहावो यथाचार्य वर्तते. षटकर्मारत ब्राह्मण अध्ययन अध्यापन. समय अतिथी आलिया जाना देते भोजन यथा सुखे. श्रुतिस्मृती पुराणे घरोघरी हरिकीर्तने. वेदघोष पारायणे सदा सर्वदा सारखे. तव तया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्मा नामाविधान. सदाचारे सुखसंपन्ना सर्वत्र दयाळू तो. तयाची श्री परमपतिव्रता काशी नामे साध्वी विख्यात. एकोमया वर्तती उभयता वृद्ध अथवा दोघांते. पोटी संतान नशे काही परी विद्या बळे मान्यता होई. विशेष भाव सर्व ठाई पूजस निश्रेष्ठता. उभयता समान वयस तव पातलिया मळमास. गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाता ते. ऐशे वर्तता ते अवसरे विप्र स्त्रीने देखिले नेत्री. मना माझी विचार करी म्हणे कवन परी करावे. जन जाता ती स्नानाशी आचारताशी पुण्यचरणाशी. शक्ती नाही माझ्या शरीराशी कवन उपयाशी करू आता. अशी चिंता करिता हृदयात तव पती पातला गृहात. एरी पुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजी काही. एरी म्हणे स्वामी राजा वृथा जन्म हा पै माझा. नेमधर्म तपोजा अदोष जाणे नेमी. मलमास तो पुण्यगळा स्नाना ते जाती विप्रमेळा. श्री बाळ वृद्ध सकळा करते सोहळा उपचारे. ते देखून माझे जीवी चिंता वाटतसे हृदयी. परी शरीरी शक्ती नाही या लागे पाही उद्विग्न मी. एकोणी स्त्रीचे उत्तर कृपेने विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर ते साचार प्रसिजे. धन्य ते उभयता पवित्र तयाचे दर्शने पवित्र. गाव नाही तरी चित्रविचित्र स्त्रीपुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेमधर्म भरतार शुद्धेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त धमा बोले काय कामी ते. ने तुम्हा ते स्नान नाही संध्या नाही पाकसिद्धी झाली की नाही. या विरहित अनेक काही दुजा नाही या पार. स्वयं पुण्य करवेना दुजियांचे देखू शकेना. आता क्षणभरी निवांत बैसाना मी ते पुराणा होणे. तववरी निद्रा करा स्वस्थ लवकरी जीविता देह पोषित. शेवटी मसनवटी होय प्राप्त असे ज्ञान सांगत भरतरा. भरतरे बोधावे श्रीशी शास्त्ररीती आहे ऐसे. सांप्रत श्री धर्माशी न भूतो न वंशते. असो अशी नवे विप्रललना नुलंगे कधी पतिवचना. धन्य ते पतिव्रता अंगना विप्रराना संतोषे. मग श्री ते बोले उत्तर उभयता जरा भूत शरीर. चालताना ठाके गंगा तीर तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासावरी करिता स्नान शरीरी अवकाश न दिशे जाण.
तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करू आपण उभयता. ऐसा विचार करून या त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकांचा हस्त धरून या जाती लवला ह्या स्नानाथे. उष्णकाली करून या स्नान सारून या तिळतर्पण. स्वगृही परतोन देती दान दिजाते. शक्तीनुसार अपूप अन्न ते काश्यपा पात्री निपुण. दूतासहित किंचित सुवर्ण देती दान सत्पात्री. मग पाकशुद्धी करून स्वयंपंक्तीशी विप्र पाचारून यथारुची करीती भोजन. आनंद मना उभयतांच्या. ऐसे लोटले 2 दिवस. तिसरे दिनी चालले गंगेस. तव अपूर्व वर्तले त्या समयास अवकाश अवधारा. एक याम उरली रजने उभयता ते निजध्यानी असे म्हणे अपरात्रीचे उठवणे स्नाना लागी चालिले. तव एकाएकी समोर पिच्चास उभा राहिला थोर दीर्घ लंबोदर दीर्घ शरीर शुदांतुर उभा केला. मस्तकी केश विखुरलेले ते धुमाकाळा अशक्त आरक्त डोळे. नखाचे गुंडाळे वळले जिव्हा वाटे चाळीत. दंत विशाळ दीर्घथोर केवळ अस्थिंचा पुंदर. उभा ठेला दिगंबर देखोनी विप्र कापतसे. विप्र ललना भयभीत केवते उदयले अरिष्टाद्भुत. पुण्य क्रियेशी प्राप्त निघ्न प्राप्त अकस्मात उदयले. नेनो कर्माचे विंदान आम्हा पुण्य घडले कोठोन. स्नानाते आजी दिन निवारे विघ्न केशवा. तो पिच्चास वृक्षाते आडे पिंगळे असे घेत. नयनी देखोणी उभ्या ते धावणी येत सानिंद. विप्री धैर्य करून मनी बोलता झाला तीच क्षणी. म्हणो तू तवा कोण या स्थानी आला शेकोटणी सांगा पा. ऐकोनी विप्राचे उत्तर हिरे घातला नमस्कार. पूर्व स्मरण झाले साचार बोले उत्तर ब्राह्मणा ते. एक भूदेवा वाहिले तव दर्शन पावन झाले. करद्वय जोडून वाहिले विप्रा लागी तेदवा. पिच्चास जोडिता कर विप्र भीतीने गेला दूर. कापतचे थरथर झाला स्थिर ते काळी. मग तो पिच्चास बोले वचन मी पावन झालो तव दर्शन. पूर्वस्मरण आठविले जाना एके कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार सकळ वस्तूंचा रक्षणार. माझी धनाशी नाही पार सौख्य अपार भोगी मी. दासदासी स्वगृही गोमहिषी खिल्लारे पाही. पुत्रकन्या स्नेहा सुना सर्वही मिती नाही भाग्याते. परी स्वप्नही नेनी धर्मदान. मग कशी पुराण श्रवण नेनो कधी हरिकीर्तन. नाही दर्शन संतांचे सदा सर्वदा चित्तद्रव्यावरी. विप्र भोजन न घडे तिळभरी. तव पातला महामारी झालो शरीरी हतकाया. यमदूत नेले मारित कुंभीपाकादी जाचनी तेथ. मज भोगविती अमित ते न सांगत माझिनी. यम जाचनी अपार सांगता बोलो पाहे अंतर. शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हाशी. ऐसे दुःख बहुत मज भोगविती यमदूत. मग मज ढकलून देत चांडळ हिणीत जन्मलो. तिसरी जन्मी भिल्ल झालो. चौर कर्म करू लागलो. वाट पाळू लागलो. मारू लागलो प्राणियाते. जीवमात्राचा करी घात. पुराणिकाते जीवे मारित. साधू संताते ते त्रिवित नाही भीत. अपापाते परदाराते मिती नाही. असे पाप वर्ततादिही. तव भोगेंद्रलिंग पाही पतन झालो शरीर. मग लागलो क्षयरोग मृत्यू पावल सविंग. तव यम लोकीचा संग सांगता भोग उदयला. माझी पाप अतिदुरस्तर जाणून या यमकिंकर. असी पत्र नरकावर भोगविले फार मज लागे. असे 30 सहस्र वर्षवरी क्लेश भोगविले शरीरी. मग पिच्चास योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी. माझा पूर्ववृत्तांत निवेदलाशे समस्त. परितव दर्शने करुणी मुक्त होईना असे वाटते. तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार आढळ. निरनिरसे पंचामळ होई दयाळ महाराजा. परोपकारी द्विजवर्या आचरशी सदवृत्ती सक्रिया. तरी माते उपकार करून या निवारिया भयापासून. असे ग्लानी करुणी ते काळी बोलत असे करुणा मिळी. विप्रद्रवला हृदय कमळी अवयवानी बोलत. म्हणत किंचन ब्राह्मण काठीस नाही काही धन. जेणेकरिता घडे धर्मदान तिची साधन नेनिमी. परे मळमास असे प्रस्तुत त्रिवारी स्नानाते असे जात. तया माझे 2 दिवस झाले सतत. उर्वरित दिन एक पै
तरी आम्ही स्नान करुणे मागती तो ऋतू स्थिर राहे आता. पुढे विचार सुचिर तत्वता तोचे व्यथा परिहारी. ऐसे वंदने प्रश्न तयाशे उभयता गेले स्नानाशे. येरू बैसला मार्गाशे ते दवा येते म्हणूनिया. जडो ही दुराशा पापीन आईने नाडिले समग्र जन. न सोडी कवन लागुन दुरस्तर जाण आशा हे. तापशे हो का संन्याशे भूत अथवा पिचासाशे. रंका हो का राहाशे आशा गमनाची सूचना. नेने आशेचा त्याग केला तोची जाणवा मुक्त झाला. येर तो जगत विफला सर्व ही गोविला आशेने. असो तो पिच्छास आशाबद्ध मार्ग लक्षित असे सुबुद्ध. तो येरीकडे गंगाजळ ब्रह्मवृंद स्नाने करी अधर्मशी सारुनिया नित्यनेम कर्म. मागे परतला विमुक्तम तव मार्गी ते अधम. वाट पाहत बैसला ते केवधवा येईल म्हणून आशाबद्ध निजमनी. मार्ग लक्षित बैसला ध्यानी. जेवी कामिनी दाराते की दाता लक्ष्मी तसे याचक. अन्नार्थी लक्षी अन्नोदक तुषार्थी लक्षीन गंगोदक. तेवी देखी पिचास तो विप्राते देखोनी नयने. नमस्कार घातला जरणी म्हणे दयावंत मोक्षदाने. दावी करणे आपुली पये करुणा शब्द एकोनिकाने. विप्रद्रवला अंतकरणे मग तया ते आश्वासने. उदक करी घेतलेसे म्हणे महापुरुषा एकवचन. त्रिरात्री स्नानाचे दे पुण्य ते तुझ म्या केलेसे अर्पण. हो उदाहरण पै तुझे ऐसे वचन ऐकून. उदक घातले ते चरणी तव नवल वर्तले ते सज्जने. सावध म्हणे परिसावे पूर्ण दयाळो दीनानाथ. दासाचे होणे पळो नेरी किंचित. आपुली उदावडी सांभाळीत महिमा वाळीत भक्तांचा. मग स्वर्गी होणी विमान उतरले झाले तेच क्षण. चतुर्भुज विष्णुगण समान तेजस्वी परम रमणीय लखलखित. माझी घंटा गणगणित ऐसे विमान अकस्मात नयनी देखत. विप्रतो का दिव्य देही करुणी पेशास ते विमानी वाहिले तयाने. तव तेव ऋषिवाद गर्जन भावे नमुना भूदेवा. अने करुणा करा विप्रवर्या करुणा सागरा परमकार्या. वेचून आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार. धन्य ते परोपकारी जन परकाजी विचिले प्राण. तयावरी संतोषे जनार्दन न लागे आन साधन पये. असो ऐसा पिचासा उद्धारिला. तीन जन्माते मुक्त झाला. तीन स्नानाते पुण्य गळा तात्काळ पावला मोक्षाते. ऐसा प्रयत्न देखुनी म्हणे पुन्हा नेम धरिला ब्राह्मणाने. उभयता गेले उद्धारून ते वैकुंठ भावनी वास्तव्य. हे महात्मा स्नानाचे सांगितले 3 दिवसाचे. अगणित पुण्य 1 मासाचे. महिमा स्नानाते आगळे ऐसा कथाभाग समग्र. लक्ष्मी ते वरी शारंगधर. श्रोती प्राकृत भाषे सविस्तर. केला उद्धार श्रोत्याचे म्हणून भावार्थ धरुनी. व्रत आचरावे सज्जनी अमान्य न माना कोणी. व्यासवाने सत्य हो मी तव संताचा पाईक. चातुर्य कळा नशे ठाऊक करीते ते वदविता एक. रघुनायक दाशरथी श्रोतिया वक्त्याची अंतरी. तोचे व्यापक सर्वोत्तरी म्हणून प्रार्थनेची वैखरी कुंठित निर्धारी झालीशे. इति अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराण समत्व मनोहर सुत विरचित. सप्तमोध्याय. श्रीकृष्णार्पण. कृष्णार्पण. अधिक मासाची पोथी. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाजी मंगलधामा. मंगल नाम तुझे आत्मा रामा. चराचरा फलकृत धुमा. नामा नामातीता तू अमंगळ हे. माझी काया मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया. तरी छाया कृपेची तव कृपा बडे समस्त. वंदेन म्हणितो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पावती समस्त. ठेवी वरदहस्त श्री माझ्या. एका श्रोते जन सादर. मलमास परिकर. लक्ष्मीनारायण संवाद थोर. भावे साजर परिसेजे. पूर्वी मेरुगिरीच्या दक्षिणापारी. विंध्याद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाही अमृतमय निरे. वृक्षस्थिरी शोभते. नाना वृक्ष सुशोभित. नारिकेळ फुळ लावत. ताडमाड खजुरी शोभत. वृक्ष शोभते नाना परी. तेथे हंसकारण्य चक्रवाके मयूर चातक बदुके मूषक नकुळ विभाळ बिडाळकडे आनंदे देख खेळते. तेथे ऋषी समुदाव बर्वा स्नानासंधी आराधिते उमाधवा. यक्षगणंधर्वा तेथे देवा
आरामारमाने सर्वांते ते भवानी सहित शूडपाणी क्रीटार्थ एताती तये वनी ऐसा ती परमशोभयस्थाने अनुपम्य नवदवे ते भृगुनामे एक नगरी परमरमणीय परी सदा वास्ते अमरपुरी तपा दरे करिता ते तव तया नाम एक ब्राह्मण तया नगरी एक ब्राह्मण भृगुवंशज सकुलीन वेदयध्यानी परमनिपुण ज्योतिषी पूर्ण सिद्धांती नाम तया कुळशर्मा जाणे सर्व धर्म अधर्म तयाची भार्या उपरमा कुशावती नाम तिचे तिच्या उदरी कन्नरत्न प्रसविली ते गुणनिधान रूपी परमलावण्य नाम जानमेद ते एकुलती एक वंशस्थळे अतिसुंदर रूपागडे उनी तिच्या पुढे नैशभाडे बहु आगळे चतुरपणे ओढाजीचे अति आरक्त गोराने शोभवंत सिंहाकृती कटिशोभत मृगनेत्री गजगामिने प्राप्त होता 16 वर्ष कुजे चमकती जांभिरा ऐसे हितवर्ण साजिरे सरसे देखता मानस संतोषे जपिये विसरले जपा पाहता जिचे स्वरूपा हळेशनार्धे ऐसे ते लावण्याची ज्योती पाहता नेत्र तटस्थ होते पितावलोकिता ते प्रती झाले परती मृवांग मग पितयाशी वर विचार करता झाला साचार पद्मा नाव एक तिच्यावर अतिसुंदर सुलक्षणी देव वेदशास्त्र संपन्न होते मान्यता विशेष सर्व ठाई घटितार्थ पाहुनी ते समय तीर्थे निश्चय व पै गेला सालंकृत कन्यादान करोणी अर्पिले कन्या रत्न 4 दिवस 16 संपूर्ण ब्राह्मण भोजन यथाविधी काही एक दिवस शोरवणी राहिले ते सुंदर उभयता प्रीती फ्री बारी न सोडिती एकमेका क्षण एक वियोगे व्यथा सण होईना उभयता तव देव योगे विचित्रता न सोडी सर्वता कवना ते एकदा नर्मदा तिरे विप्रकुमार जळ क्रीडा करिता निर्धार साधिंत पाताला एक मगर नेला उडवणे पाताळा तिरे होता जो समुदाव हा कार करती तो सर्व ग्रामवासी घेतली धाव मात जाणविली पितया ते वृक्षस्थळ तांडिती माता पिता श्वशुर सहित धावली कांता शोक करती माता पिता हे जगन्नाथा केले काय मूर्तिका घेऊन वदने घालत असे ती कामिने कोट वरी भोग वैधव्य व्यथा जन म्हणती हे ललना आता करील काय निनवे बुडाले माझे जहाज ओस पडली माझी शेज सौभाग्य झाले आज बोलू गुंज कवना ते ऐसा विलाप करिता ते कांता पिता नारी ते तत्वता परिणा सोसावे दुःख अवस्था सारुणी पिता धरीवडे पहा नाही कोणी कोणाची अवघे सांगता सुखाचे वेळ येता मृत्यू काळाचे अंती एका लाशी जातोशे या लागी सज्ञान जनी प्रवर्तले आत्मसाधने तुटे काळभयापासून ऐशजनी वर्तावे कवनाची माता कवनाची पिता कवनाची कांता कवन दुहिता बंधू भगिनी हित तुझा आप्त सोयरे समग्र कवन नाही कोणाचे अंती जाणे लागे नेमाचे या लागी सार्थक जन्माचे करा साचे बापांनो पहा प्रहारी बुडीला विप्रकुमार तया ते टाकुनी परिवार परत ते झाले येरायेर लहान थोर सर्वही ऐसे लोटता बहुत दिवस वैधव्य दशा सतीस जनाचे मृत्यू श्रेयस भोगिता वैधव्य असं जानपा दिवस न लोटाची सर्वता न सरे वैधव्याची व्यथा आयुष्यहीन स्त्रीची तत्वता मरणावस्था सती ते तेव्हा के काळी ते सुंदरी स्नानार्थ पातली नर्मदा तीरे तेथे पुराणश्रवणी क्षणभरे अवकाश बसली असे तेथे निरोपण निघाले मलमात्म्य पुण्यागडे स्नानदान करिता एक वेळे प्राप्त 16 वैकुंठी ऐसा विश्वास करुणे अंतरे गृही पातले ती सुंदरी मग मृदुवचने प्रार्थना करी ते अवसरी पितयाशी म्हणे ताता एक वचन वैधव्य व्यथा न लोटे जाण तरी उपाय करू कवन सांग मज लागुणी स्वामिया ते पाहुणे दुःख भरित पिता नेत्री अश्रू सवत म्हणे बाई एक मात करी व्रत मलमात्म्य परिसंपूर्ण भरत आला मास उर्वरित राहिला एक दिवस
तरी तू आचरे स्नानदानास मौन्य नक्तास आचरावे. अपरे करू उदयपण यथाविधी ब्राह्मण संतर्पण केली या घडी महापुण्य. सत्य जाना शुभांने जैसा संपूर्ण ग्रंथ न एकता शेवटचा अध्याय एकता फळ लाभे हो तत्वता. संपूर्णता प्राप्त होय तसेची ही वृत्त जाना करी तू एकची दिन मनोरथ पूर्विता. भगवान श्री जनार्दना दयाळू अशी कथा तयाची वार्ता म्हणून बहुत हर्षभरित दुहिता. प्राप्त कडी स्नान तत्वता नर्मदे तीरी पातली. संकल्पयुक्त स्नान सारण परतली स्वगृहाने कामिने. मग तत्पात्र विप्र बोलावून बैसे वामिनी पूजिते. त्रयोत्रिणी दशक अधिक अपूप केले सुरेख नृतसहित. शर्करा मिश्रित काश्यपात्रे सपालिये कुंभघट स्थापनिया. पूजन करी लवलाया चित्ती भावार्थ धरुनिया. विप्रवर्यार अर्पितसे दक्षिणेसहित वस्त्रालंकारा. द्विजा पूजी ती सुंदरा मग मौन्य धर करुणी नक्त विचारा. सर्वेश्वरा भजतसे स्वपंक्ती विप्रभोजना. सर्वती झाली ती ललना प्राप्त काळी उदेपण. पिता जाना करवितसे सदास अन्न निज पवनी. घृत वंचित पायसाने द्विजा वैसवणी भोजने. दक्षिणदाने विप्रविधी युक्त यथा काळे फळान्वने. ब्राह्मणाते अर्पी दक्षिणदाने. ओठी भरून सुभाषिणी नमस्काराने बोलवित. ऐसे उदेपन करून भावार्थ पडे प्रसन्न शूळपाणी. विमान आले सर्वांगणे शिवांगणी मंडित पै. घंटारव होता अपार माझी शिवगण आणि किन्नर वाद्ये वाजती अपार. सरोवर तटस्थ ठेले ऐसे विमान उतरले भोतडी. दिव्य रूप केली ती बाळी सर्वां देखता उतरून गेली. आचार्य सकळी पै गेले म्हणती एक दिनांचा व्रत प्रभाव. तत्काळ उतरला पहाव ऐसा कृपाळू. लक्ष्मी नाहो लिलाला घो दाखवितसे असो ते. विप्रसुत शिवा जवळी नेले तत्वता. एरी चरणी ठेवणे माता विश्वनाथा नमिले. नमस्कार म्हणे पार्वती ते स्तुती वादे प्रवर्त. सवना ते जोडूनिया बंधहस्त. मुखे करत नामघोष जय शंकर सदाशिवा. कर्पूर गौरा रमाधवा भक्त वरदायक यमाधवा. सोडविले भवापासना मने उदारा त्रिनयना. खड्ग वांगधारी व्याळभूषणा. हुष जना भक्तपाडना. दानव निकंदना दयानिधे. मी तवा मतिमंद अपराधी. कृपासागर तू दयानिधे. देऊनी पूर्णा कृपा औषधी. भवभय व्याधी निवारली. अशी स्तुतिवाद ऐकून मस्तक ठेविला शिवचरणी. संतोषयुक्त झाली भवानी. देखून नयनी ते निर्गुण पाहे भवानी. तव कुंकुमही न वदनी म्हणे दवरहित हे कामिनी. जाणवले मनी जगन्माते मग अश्वाहुनी तिने. साधन बैसवले निरुते नाना उपयोग. सचोजिते पुराणी ते भवानी. ऐसे लोटिले कित्येक दिवस तव एके दिवशी श्रीनिवास. शिवभेटीस अनायास कैलासा पै आले. नमुनिया कैलास राणा. हिरा हिरा करुणी हास्यवदना. देऊनिया विताना रमा रमणा बैसविले. स्वागत पुसनी सकळ. वाराणसी चालले तत्काळ. विमानारूढ ते वेळे भवानी सहित निघाले. सावे घेतली मेधावती. काशीपुरा पारितोषित गती. अनुपम्य रचना तुझी स्थिती. देखून मनी आनंद म्हणून आनंदवन म्हणती. अमृतवाहिनी भागीरथी जी त्रिपथगामिनी विख्याती. जन तरती बिंदुमात्रे. तेथे वास्तव्य निळकंठ करिता झाला वशिष्ठा. केशराज देवतश्रेष्ठ स्थापी निळकंठ आदरी. तव तेथे अकस्मात मेधावती देखली झाली पार्वती. खेद खिन्न वैधव्य सती. म्लान वदने देखीतसे मग प्रार्थुनिया विश्वनाथा म्हणे हे सती. वैधव्य न सहायची सर्वथा. निवारी कृपावंता हे भोळा उदार. कर्पूर गौर देता झाला अक्षयी वर. अक्षयी सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला. तैपासून नाम जाना मंगलगौरी ठेवी त्रिनयन. दिदले भुवन स्थापविली जाना वरदशी तई. पासून नाम विख्यात देशीचे याते करी. जाती ते
नमिती मंगळागौरी हे प्रचिती अध्यापवरी सर्वत्र नेत्री देखत असे. ऐशी ते मेधावते विप्रदुहिता एकदिने व्रतचरता वैधव्याती निरविता व्यथा अक्षही स्वभावता ते झाली. ऐसे मलमाहात्म्य जाण लक्ष्मी ते सांगे जनार्दन तेची प्राकृत भाषा श्रोते सकळ करुण श्रवणाधरे शास्त्र प्रचिते साक्षीभूत मनी धरुणी शुद्ध भावार्थ भावे राहावे हे व्रत सर्व आधारणस आहे. शिवपुराणेशी हे कथा शिवपदपुराणाची अशी तत्वता तेची प्राकृत अध्याय भाषित माता श्रवण पंथाने विदिली. तया मंगळागौरीचे दर्शन मंगळ होती सर्वही जन. शंकर गौरी तुष्टमान होय कल्याण सर्वाठाई. तरीना अथवा नारे बाळ अथवा वृद्ध सुंदरी लाभ सारिका सर्वापरी व्रते निधारी अचरता. इति अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराणाचे संमत मनोसुरविरा चित अष्टमो अध्याय. कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की